आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने घट। सध्या जवळजवळ 100 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा। रविवारपर्यंत पाणीसाठा 36.23%वर। गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईकरांकडून दमदार सोनं खरेदी। सोनं 92,000वर, मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल 778 कोटी रुपयांची सोनं खरेदी। मुंबईकरांनी खरेदी केलं 840 किलो सोनं। मुंबईच्या जे रुग्णालयाच्या शिरपेचामध्ये अजून एक मानाचा तुरा। जे रुग्णालयाच्या डॉक्टरांचा अमेरिकेमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ऑब्स्ट्रॅक पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। यांत्रिक झाडूनं कोस्टल रोड होणार चकाचक। मुंबई पालिकेनं पूर्व आणि पश्चिम महामार्गाच्या स्वच्छतेनंतर आता कोस्टल रोड मार्गिकांच्या स्वच्छतेचा निर्णय घेतला। 3 मोठ्या आणि 2 छोट्या इलेक्ट्रिक यांत्रिक झाडूंचा वापर केला जाणार। गिरगाव पटेल पूल पुनर्बांधणीची प्रतीक्षा। रहिवाशांना त्रास कायम। 1.5 वर्ष उलटून देखील पुलाचं काम सुरू नाही। रस्ता ओलांडताना रहिवाशांना अनेक अडचणी। पुणे विमानतळाचा यंदाचा उन्हाळी हंगाम जाहीर। नवीन शहरांसाठी विमानसेवा जाहीर झालेली नाही। तसंच विमानांच्या वाहतुकीत देखील वाढ नाही। विमानतळाचं नवं टर्मिनल पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतरच हा पहिला उन्हाळी हंगाम। रेडी रेकनरचे नवे दर उद्या जाहीर होणार। 2 वर्ष रेडी रेकनरमध्ये वाढ नाही। दरामध्ये किती टक्के वाढ होणार याकडे लक्ष। सरासरी 7 ते 10% वाढीचा अंदाज। सुविधा न देणं पेट्रोल पंप चालकाला महागात पडलं। पुणेकराची थेट पेट्रोल पंप कंपनीकडे तक्रार, तर कंपनीनं पडताळणी करत पेट्रोल पंप मालकाला 60,000 रुपयांचा दंड ठोठावला। मध्य रेल्वेच्या 132 उन्हाळी स्पेशल गाड्या। प्रवाशांसाठी समर स्पेशल ट्रेनची संख्या 986वर। उन्हाळी हंगामामध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचं विशेष नियोजन।